मित्रांनो, तथागत गौतम बुद्धांनी नेहमी शांतता, प्रेम, मैत्री या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार केला। सिद्धार्थ गौतम लहान असतानापासूनच खूप हळवा आणि प्रेमळ स्वभावाचा होता। माणसांप्रमाणेच इतर प्राणी मात्रांबाबत देखील अपार करुणा त्यांच्या मनात होती। राजकुमार सिद्धार्थ हे राजघराण्यात जन्माला आलेले असल्याने त्यांनी लहानपणापासून बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या, जसे की युद्ध सराव करणे, तलवारबाजी शिकणे, प्राण्यांची शिकार करणे। परंतु तथागताला नेहमी असे वाटायचे की मुक्या प्राण्याने आपले काय बिघडवले आहे की आपण आपल्या आनंदासाठी त्यांची शिकार करायची। ते नेहमी प्राणिहिंसेला विरोध करायचे। एखादा जखमी अवस्थेतील प्राणी बघून सिद्धार्थचे मन हेलावून जात असे। एके दिवशी असाच एक प्रसंग घडला। त्या दिवशी राजकुमार सिद्धार्थ त्यांचा चुलत भाऊ देवदत्त सोबत बागेत फिरायला गेले। सिद्धार्थ हे कोमल मानसे होते, तर देवदत्त भांडखोर आणि कठोर स्वभावाचे होते। सिद्धार्थचे सर्वजण कौतुक करायचे। देवदत्तची स्तुती कोणीही करत नसे, त्यामुळे देवदत्तला सतत सिद्धार्थबद्दल हेवा वाटत असे। त्याला असे वाटायचे की सिद्धार्थ नेहमी सर्वांची मने जिंकून घेतो, माझा सगळेच द्वेष करतात। या विचाराने तो मनातून सिद्धार्थबद्दल घृणा बाळगून असे। दोघेही शांतपणे बागेतून फेरफटका मारत चालले असताना इतक्यात त्यांच्यापासून थोड्या अंतरावर एक हंस उडत येताना त्यांना दिसला। त्या हंसाला पाहून सिद्धार्थला खूप आनंद झाला। हंसाला पाहून देवदत्तचे डोळे चमकतात। त्याच्या मनात पटकन विचार येतो की आपण या हंसाची शिकार करायची, म्हणजे सगळेजण आपले कौतुक करतील, आपल्याला पराक्रमी योद्धा समजतील, सगळीकडे आपले नाव होईल, राजा स्वतः आपल्यावर खुश होऊन आपल्याला बक्षीस पण देतील। तेव्हा देवदत्तने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पाठीवरील धनुष्य हातात घेऊन त्यावर बाण लावून नेम धरून तो बाण त्याने त्या सुंदर हंसाच्या दिशेने सोडला आणि तो बाण सरळ जाऊन राजहंसाच्या पोटात घुसला। सुंदर राजहंस क्षणार्धात जमिनीवर कोसळला आणि रक्तमंबाळ होऊन विव्हाळू लागला। हे दृश्य पाहून सिद्धार्थच्या काळजात चर्र झाले। त्या वेदनेने व्याकुळ होऊन ओरडणाऱ्या हंसाला पाहून सिद्धार्थ धावतच त्याच्या जवळ येऊन पोहोचला। सिद्धार्थने त्या जखमी हंसाला अलगद उचलून आपल्या दोन्ही हातावर घेतले। राजहंसाच्या जखमी शरीरातून वाहणारे रक्त पाहून सिद्धार्थचे मन हेलावून गेले। त्याने त्या राजहंसाला स्वच्छ केले आणि त्याला पाणीही पाजले। हंसाला क्षणभर बरे वाटले, एव्हाना त्याचे विव्हळणेही कमी झाले। तेवढ्यात देवदत्त तिथे पोहोचला। आपण शिकार करण्यासाठी बाण मारलेला राजहंस सिद्धार्थने उचलून घेतलाय हे पाहून त्याला सिद्धार्थचा खूप राग आला। देवदत्त सिद्धार्थकडे पाहून म्हणाला, सिद्धार्थ, शांतपणे हा राजहंस माझ्याकडे दे। मी मोठ्या शितापणे प्रयत्न करून माझ्या बाणाने त्याला खाली पाडले आहे। देवदत्तचे हे बोलणे ऐकताच राजहंसाच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत सिद्धार्थ म्हणाला, नाही देवदत्त, हा हंस मी तुला देऊ शकत नाही। तू निर्दयी आहेस। तू या निष्पाप हंसावर बाण मारला आहेस। मी त्याला वाचवले नसते तर तो निष्पाप राजहंस मरण पावला असता। हे बघ सिद्धार्थ, देवदत्त त्यांच्याकडे पाहून म्हणाला, हा हंस माझा आहे। मी बाणाने त्याला खाली पाडले आहे। शांतपणे मला तो हंस दे। जर तू तसे केले नाहीस तर मी राजदरबारात जाऊन महाराजांसमोर तुझ्याबद्दल तक्रार करेन। सिद्धार्थने त्याच्याकडे पाहिले आणि हंस देवदत्तच्या हातात द्यायला स्पष्टपणे नकार दिला। देवदत्त रागाने लाल झाला आणि तेथून तडक माघारी फिरला व जपजप पावले टाकत राजदरबाराच्या दिशेने जाऊ लागला। देवदत्त राजा शुद्धोधनाच्या दरबारात येऊन पोहोचला आणि घडलेली सारी हकीकत त्याने राजाला सांगून तो सिद्धार्थची तक्रार करू लागला। राजा शुद्धोधनाने त्याची तक्रार काळजीपूर्वक ऐकली आणि मग सिद्धार्थला बोलावून घेतले। काही वेळातच सिद्धार्थ हंसासोबत राजदरबारात हजर झाला। राजा शुद्धोधन राजदरबाराच्या उच्च सिंहासनावर बसले होते। दाराजवळ अनेक सैनिक शस्त्रे घेऊन उभे होते। शुद्धोधनाच्या संकेतावर देवदत्ताने मस्तक वाकवत सांगितले, महाराज, ज्याप्रमाणे मी आपणास सांगितले त्याप्रमाणे सिद्धार्थसोबत असलेला हंस माझा आहे। मी तो बाण मारून खाली पाडला आहे। मी एक उत्कृष्ट धनुर्धारी योद्धा आहे। मी शिकार केलेला माझा हंस सिद्धार्थने पळत जाऊन आपल्या ताब्यात घेतला। हा हंस माझा आहे। कृपया तो परत देण्याची आज्ञा करावी। राजा शुद्धोधनाने सिद्धार्थकडे पाहिले आणि बोलण्याचा इशारा केला। सिद्धार्थ यांनी शांत स्वरात सांगितले, महाराज, हा हंस निष्पाप आहे। तो कोणालाही त्रास न देता उडत असताना देवदत्तने बाण मारून त्याला जखमी केले। मी त्यावर उपचार केले आहेत, त्याचा जीव वाचवला आहे। जसे तुम्हा माणसांना या पृथ्वी तलावर निवांतपणे राहण्याचं स्वातंत्र्य आहे, तसे स्वातंत्र्य या मुक्या जीवाला देखील निसर्गाने बहाल केले आहे। आपण त्या निसर्गाचा मान ठेवून या हंसाला आकाशात मुक्त विहार करण्यासाठी पुन्हा सज्ज करूयात। मी असे समजतो की जो जीव वाचवतो त्याला जीव घेणाऱ्यापेक्षा जास्त अधिकार आहेत। मी तुम्हाला विनंती करतो की हा हंस माझ्याकडे राहू द्या। मला त्याला पूर्णपणे निरोगी बनवायचे आहे आणि पुन्हा एकदा मला त्याला आकाशात उंच भरारी घेताना पाहायचे आहे। सिद्धार्थचे मुख्य प्राण्यांबद्दलचे हे विचार ऐकताच राजा शुद्धोधनाने आपल्या सदस्यांशी चर्चा केली। ते सर्व एकाच आवाजात म्हणाले, महाराज, राजकुमार सिद्धार्थ अगदी बरोबर आहे। जीव घेणाऱ्यापेक्षा वाचवणाऱ्याला जास्त अधिकार आहेत। त्यानंतर महाराज आपला निर्णय देताना म्हणतात, सिद्धार्थ, आपण उत्तम काम करत आहात। आपले विचार अगदी बरोबर आहेत। मारणाऱ्यापेक्षा तारणारा नेहमीच महान असतो। या हंसाला आपण जीवनदान दिल्याबद्दल हा हंस आपलाच आहे असे मी सर्वांसमक्ष जाहीर करतो आणि जोपर्यंत हा राजहंस पूर्णपणे बरा होऊन उंच आकाशात भरारी घेत नाही तोपर्यंत तो तुमच्याकडेच राहील असा मी आदेश देतो। हे ऐकताच सर्व दरबारात जोरदार टाळ्यांचा कडकडाट होतो आणि देवदत्त खजील होऊन दरबारातून ताडकन उठून निघून जातो।
महाराजांचा निर्णय ऐकून सिद्धार्थला खूप आनंद होतो. तो हंसाला आपल्या सोबत घेऊन आनंदाने निघून जातो. अशा प्रकारे सिद्धार्थ पुढे जाऊन तथागत गौतम बुद्ध बनल्यानंतर देखील प्राणीमात्रांवर दया करा असा संदेश देतात. त्यांच्या प्राणीमात्रांवरील प्रेमापोटी त्यांनी आपल्या पंचशील आचरणाच्या पाली गाथेत देखील प्राणीमात्रांची हिंसा करणे वर्ज्य आहे असे सांगितले आहे. या गाथेत ते असे म्हणतात की पानातिपाती वेरमणी सिक्कापदम समाधियामी. याचा मराठीत अर्थ असा होतो की मी अशी प्रतिज्ञा करतो की मुक्या प्राण्यांची हत्या करणार नाही. अशा तऱ्हेने मित्रांनो, आपण सुद्धा मुक्या प्राणी मात्रांवर दया करावी हाच संदेश आपल्याला या कथेतून मिळतो. नमो बुद्धाय.